सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेती निष्ठंक आण कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदतीना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविद्यार्थी शिष्याची या वंचना करती मूर्ख नतद्रष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनास अनिकत्या इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदतीना माऊली ज्ञानोबरायांचं बोलणं आहे. काय म्हणतात? अभंग जुनाच आहे पण तुमच्यासाठी नवाच आहे. नवा म्हणायचे कारण काय माहित आहे का? आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कधी. वास्तविक आपली जी अभंग मालिका आहे या मालिकेमध्ये हरिपाठ झाल्यानंतर गुरुपरंपरेचे जे अभंग आहेत त्या गुरुपरंपरेच्या अभंग मालिकेमध्ये या ठिकाणी हा अभंग आहे. फक्त काय झालं माझ्या ध्यानात नव्हतं, मनात होतं पण ध्यानात नव्हतं असे काय लोक म्हणतात. खरं म्हणजे गुरुपरंपरेचे अभंग सगळे पाठ पाहिजे असो. ज्ञानोबरायांचं बोलणं आहे. आज प्रस्थानत्रयीबद्दल मी बोलतो. कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबाई राय जगाच्या दृष्टीच्या आड झाले आणि कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबराय समाज दिसत जाईल. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी सोपान काका समाज दिसत जाईल आणि पौष्य वद्य त्रयोदशी या वेळेला निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा म्हणून संपन्न केला जातो. पण निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा ह्या प्रस्थान त्रयी म्हणजे गोवला गेलाय. कोणी वारकरी आणि सर्व संस्थान जे त्या ठिकाणी निवृत्तीनाथांचं निर्वाण जे झालेलं आहे या ठिकाणी ज्येष्ठ वद्य दशमीला झालेलं आहे या ठिकाणी. आणि ज्येष्ठ वद्य दशमीला तो झाल्या कारणानं सर्व वारकर संप्रदायाला आपणाला तो सोहळा निर्माण करता येत नाही. याचं कारण त्यावेळेला आषाढी वारी सुरू असते. म्हणून स्वतंत्रपणाने निवृत्तीनाथांचा सोहळा
आपणाला संपन्न करता येत नाही. म्हणून तो सोहळा या 2 समाधी सोहळ्याला लागून घेतला आणि त्याला आळंदी संस्थाननं आणि त्र्यंबकेश्वर येत असणाऱ्या निवृत्तीनाथ संस्थाननं या ठिकाणी प्रस्थानत्रय असं नाव दिले या ठिकाणी. म्हणून आज निवृत्तीनाथांच्या बद्दल बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांचं बोलणं आहे त्यामध्ये. आपण ज्यांच्याबद्दल बोलतो गुरु त्याला म्हटलं जातं काय, नाहीतर जगात एवढे गुरु आहेत बरं का. मंत्राचा तंत्राचा विद्येचा उपदेश करणारे गुरु आहेत. मंत्रतंत्र उपदेश येते भागवतामध्ये नाथराय म्हणतात मंत्रतंत्र उपदेश येते. घरोघर गुरु आहेत ते, काही गुरु आणावे लागत नाही त्या ठिकाणी काय. ही शिकवणारं फुकटचं गुरु आहे त्या ठिकाणी. विद्या शिकवणारे सुद्धा कसे आहेत माहिती आहे, फुकटचे आहेत त्या ठिकाणी. आईबाप सुद्धा गुरुच आहे त्या ठिकाणी. विद्यादान करणारा शिक्षक सुद्धा गुरुच आहे या ठिकाणी काय. पण त्यांच्या ठिकाणी स्वार्थ लोक असा काय या ठिकाणी कशाही दोष त्याला म्हणतात की नाही, त्याचा स्वार्थ नावाचा दोष आहे या ठिकाणी. तिथं निसंगपणा कधी राहत नाही या ठिकाणी. पण मंत्रतंत्र उपदेश येते घरोघर गुरु आहेत ते बरी शिष्यामिळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्याचे सद्गुरु माने. पण शिष्याला जगातलं सत्य समजावून सांगणारा जो असतो नाही तो खरा सद्गुरू असतो. येथे श्रीगुरु आणि सद्गुरू या 2 शब्दामध्ये असा अर्थ आहे या ठिकाणी. श्रीगुरु या शब्दामध्ये श्री हे ज्ञानाचं लक्षण आहे, लक्ष्मीचं लक्षण आहे ते या ठिकाणी. श्री कुणाला आपण म्हणतो, श्रीमंताला या ठिकाणी श्री वाहिली, लक्ष्मीला आपण श्री असं म्हणतो या ठिकाणी. पण ज्ञानाची लक्ष्मी ज्यांच्या ठिकाणी परिपूर्णपणानं वास्तव्य करते त्याला काय म्हणतात माहिती आहे, श्री लावतात या ठिकाणी. श्रीगुरु आणि सद्गुरू त्याला म्हणतात जगातलं सत्य ज्याला समजलेलं आहे या ठिकाणी तो खरा सद्गुरू असतो येथे. आणि या सत्य वस्तूपर्यंत जो घेऊन जातो त्यांना काय म्हणायचं, श्रीकृष्ण त्याचे सद्गुरू मानी. भगवान श्रीकृष्ण सुद्धा उद्धवाला सांगतात, उद्धव आम्ही कुणाला बाकी असून म्हणत नाही गुरु. काही गुरु असेल बरं काही या ठिकाणी विनाकारण गुरुगुरु करायचे असाही काही जणांचा स्वभाव असतो येथे. मग तुकोबारा म्हणतात हे दावणीला बांधण्याच्या मापाची गुरु आहे कसली. पण ज्ञानोबा इथं वर्णन करताना निवृत्तीनाथांचं वर्णन करतात. निवृत्तीनाथांचं वर्णन सुद्धा ज्ञानोबारायांनी करा. ज्ञानोबारायांनी एक अमृत कुठला ग्रंथ लिहिला, अमृतानुभव. अमृत म्हणतात त्याला. आणि या स्वानुभव अमृतामध्ये एक ध्यानात घ्या, ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये करायची असती तरी सुद्धा केली असते काय. कारण अनुभवामृतामध्ये या ठिकाणी सद्गुरु स्तवन करत असताना सुरुवातीला जे 5 श्लोक घातलेले, अचंबित व्हाल तुम्ही. यदक्षरम मनाखेयम आनंदम अज केवलम श्रीमत निवृत्ती नाते ते ख्यातम दैवतम आश्रय. यदक्षर याचा अर्थ असा या ठिकाणी ज्याचा नाश कधी होत नाही. यदक्षरम अव्यक्तम ज्याचं व्यक्त स्वरूप कुणाला समजत नाही, स्वरूप दिसेल पण अंतरम कुणाला कळत नाही ठिकाणी. यदक्षरम मनाखेयम आनंदम अज केवलम आणि आनंद रूपाई या ठिकाणी. आणि ते शब्दानं वर्णन करता येणारच नाही. म्हणून निवृत्तीनाथांचं वर्णन करताना एक ओवी घातली अमृत म्हणत. निवृत्ती हे नाव, निवृत्तीची बरं, निवृत्तीची राणीव निवृत्तीची. काही कळलं असलं तर बघा, ज्याच्या ठिकाणी कसली प्रवृत्ती नसते त्याला निवृत्ती असते. कसलीच प्रवृत्ती नाही, मोक्ष मार्गाची प्रवृत्ती नाही, कर्म मार्गाची सुद्धा प्रवृत्ती राहत नाही. जरी प्रवृत्ती नसली तरी त्याचं ज्ञान नाही असं नाही या ठिकाणी. मोक्ष मार्गही उघडपणानं सांगितला निवृत्तीनाथांनी आणि कर्ममार्ग सुद्धा सांगितला या ठिकाणी. आणि त्याच्या अडचणी सुद्धा सांगितलेल्या आहेत ध्यानात या ठिकाणी. हे असून सुद्धा या ठिकाणी मोक्षाची कधी वृत्ती धरली नाही आणि कर्माच्या फळाची कधी या ठिकाणी वृत्ती धरली नाही. असे प्रवृत्ती शून्य आहेत की नाही या ठिकाणी त्याला निवृत्ती असं म्हणतात. आणि वृत्तीशून्यतेचा राज्य करणारा माझा गुरु एकच आहे. निवृत्ती हे नाव निवृत्तीची बरं. आणि निवृत्ती हे नाव कोणाला शोभून दिसतं माहित आहे का, अशा सद्गुरूंना शोभून दिसतं या ठिकाणी. नाहीतर नाव सोनूबाई, नाहीतर दागिनं सगळं कतलाच. ही अशी अवस्था असते त्यात. सुलोचना जरी नाव असलं तरी कोल्हापूरकडे बघितल्याशिवाय पुन्हा दिसत नाही. ही काय जणांची अवस्था असते या ठिकाणी. एक शब्द ब्रह्मवर्णन करतात या ठिकाणी. नाथराय म्हणतात कैसे ब्रह्म निरुपती ऐकून सात्विका येत असे. ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक भाव निर्माण करतात या ठिकाणी शब्दज्ञानी लोक या ठिकाणी. काय करतात, ऐकून सात्विका येत असे स्फूर्ती बरे निज हृदयता ब्रह्म निवृत्ती
आपल्या अंतःकरणातला तो शब्दज्ञान फक्त सांगेल, पण साक्षातपणानं ब्रह्मस्वरूप या ठिकाणी तो तुम्हाला अनुभव करतो देणार नाही या ठिकाणी. म्हणून ब्रह्मत्वाची अनुभूती देणारी जी असतात की नाही या ठिकाणी तेच या निवृत्ती स्वरूपावरती राज्य करू शकतात. निवृत्ती हे नाव, निवृत्तीची बरव, निवृत्तीची राणी. राणीव शब्दाचा अर्थ राज्य. निवृत्ती असे निवृत्तीनाथ, त्या निवृत्तीनाथांचं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. खरं म्हणजे मी सद्गुरूचा दास झालो, दुसरं साधन मी कोणतं केलं नाहीये. शेवटच्या चरणात म्हणतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधना सानिकते. कर्म ज्ञान उपासना ही जरी साधना असली तरी ह्या साधनाच्या पाठीमागे मी लागलो नाही या ठिकाणी, मला त्याची अपेक्षाच नाही या ठिकाणी. आणि त्या साधनातली या ठिकाणी दुर्लभता, दुस्तरता, काठिण्य हे मला ठाऊक आहे या ठिकाणी. पण एक सोपं वर्म ज्यांनी आम्हाला सांगितलं या ठिकाणी, निवृत्ती रायमध्ये सांगितलेले गुज शेवटचा हरिपाठाचं पोषक असा अभंगिका या ठिकाणी. नाम संकीर्तन सगुणाचे ध्यान, संतांची चरण सेवा साध, नलगे नलगे साधन कचाट, नामे सोपी वाटू. ज्ञानोबारायांचा अभंग आहे. नाम संकीर्तन सगुणाचे ध्यान, एक परमात्मा जो ब्रह्म म्हणून आहे या ठिकाणी, श्रुतीशास्त्राने त्याला या ठिकाणी ओळखण्यासाठी एक खूण सांगितलेली आहे या ठिकाणी, आणि त्याचं नाम, ते नाम असं आहे या ठिकाणी. त्या नामानं त्याची जर सेवा करायची असेल तर त्या स्वरूपाचं ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे त्या संतांची सेवा जर केली तरी तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. अशा सद्गुरूची सेवा केली नाही ती सेवा त्या परमात्म्याला सहज पोचते. म्हणून नामसंकीर्तन सगुणाचे ध्यान, संतांची चरण सेवा सार. अर्थात संत चरण सेवा याचा अर्थ आहे या ठिकाणी. चरण शब्दाचा अर्थ त्यांच्या मुखातून बोधरूपी ज्ञानरूपी जे अक्षरे किंवा वचनं बाहेर पडलेली असतात त्याला चरण असं म्हणतात आहे की नाही. आणि त्या शब्दाचा, त्या बोधाचा, त्या वचनांची मी या ठिकाणी काय करतो माहिती आहे, अनुकरण करतो आणि सद्भावानं करतो. आणि असं गुरुचं वचन पालन करणं हीच सद्गुरूची सेवा, यापेक्षा मोठी सेवा नाही आहे. काया वाचे म्हणे झालो वैष्णवांचा दास, काया वाचा करून या ठिकाणी मी त्यांचं सेवकत्व पत्करलेलं आहे. आणि त्या सेवेचं फळ मला जर काय मिळालं असेल तर हा जो दुस्तर असणारा संसार सागर, संसार या शब्दाचा अर्थ असा या ठिकाणी माया म्हणा, भवनदी म्हणा, माया नदी म्हणा, भवनदी म्हणा, संसार सागर म्हणा, ही एकाच अवस्थेची नाव आहे. माया शब्दाचा अर्थ श्रुतीनं असा सांगितलं, म हा आत्म्याला उद्देशून आहे, कोणाला, आत्मस्वरूपा. आणि आया शब्दाचा अर्थ येणं, काय जे नाही ते स्वरूपाच्या ठिकाणी निर्माण होणं याला माया म्हणतात. काय म्हणतात, खरं म्हणजे जे मूळचं नाही पण आपणाला वेगळ्या पद्धतीनं विपरीतपणाने या ठिकाणी दिसतं त्याचं नाव आहे माया. आणि विपरीतपणानं दिसणं या आभासाला अज्ञान असं म्हणतात. काय दुसरी गोष्ट, भव शब्दाचा अर्थ सुद्धा असा दाखवला या ठिकाणी. भव म्हणजे होणं, काय स्वरूपाच्या ठिकाणी नसणारी अवस्था निर्माण होणं, त्याला भवस्वरूप असं म्हणतात. आणि संसार शब्दाचा अर्थ सौ म्हणजे सत्य आणि सार म्हणजे होणं, काय सत्य वस्तूवरती आभास निर्माण होणं याचं नाव संसार. आणि आभास याचं स्वरूप जर सांगायचं असेल तर त्याला अज्ञान असं म्हणतात. काय आणि अज्ञानाला सर्व शास्त्रामध्ये संसार असं म्हटलं आहे की नाही. आणि स्वरूपाच्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी जर अज्ञान कशाला म्हणायचं, आपला आपण पाया विसृतो धनंजया तेच रूपया या अज्ञानाशी ज्ञानोबारे सांगतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, बाबा अर्जुना, स्वरूपाची विस्मृती पडणं, आपण ब्रह्मरूप आहोत, ही ब्रह्मरूपाचा विसर या ठिकाणी होणं यापेक्षा मोठं अज्ञान जगात कुठं नाही. आणि हे अज्ञान एकदा निर्माण जर झालं तरी ब्रह्मचैतन्य आत्मा असला तरी प्रकृतीच्या संयोगानं काय होतं माहित आहे, त्याच्या ठिकाणी जीवदशा निर्माण होते, याला सुद्धा संसार म्हणतात. आणि जीवदशा निर्माण झाली की मग अज्ञानाच्या कोटी असते दुःखाच्या कोटी. हा संसार अनेक प्रकारची दुःख निर्माण करतो या ठिकाणी. काय सर्व दुःखाचं मूळ जर काय असेल, एक मला सांगा, नाही अज्ञाना वाचून मूळ याची असले पण हे टवा, हे दिसतंय की नाही या ठिकाणी, हे मिथ्या आहे या ठिकाणी. मिथ्या असलं तरी आत बसलेला काय म्हणतो माहित आहे का, मला जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं. काय
हा धर्म प्रकृतीचा आहे, जीवात्म्याचा धर्म नाही तो या ठिकाणी. ह्याला सुद्धा अज्ञानच असं म्हणतात आणि यालाही संसार म्हणतात. अगा उपदणे आणि निमणे हे साच ते का मानणे, तो जीव लोक मी म्हणे संसार. तो जीव अशी भावना निर्माण करतो नाही, त्या भावनेला संसार असं म्हणतात. आपण करतो तो संसार न, आपण करतो तो प्रपंच. पंचमहाभूतात्मक क्रिया करतो की नाही या ठिकाणी त्याला प्रपंच असं म्हणतात. पण संसार म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होणं आणि मग संसार दुःखमुळे चोहीकडे इंग. आणि हे अज्ञान काय करतं माहित आहे, अथांग पसरलाय संसार अज्ञान. किती माहित आहे का, हे संपूर्ण जगाला अज्ञान संसार म्हटलं या ठिकाणी आहे की नाही. त्या प्रकृतीला बी संसारच म्हटलं आणि याच्यामध्ये तो जीवात्मा अडकलेला आहे ध्यानात घ्या. आणि याच्यातून त्याला सोडवणारा दुसरा कोणी नसतो या ठिकाणी. संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. श्वानही लागे काम क्रोध लागे पाठी, ही कुत्र्यासारखी मागं लागते पुन्हा या ठिकाणी. आणि कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल असं कोण आहे या ठिकाणी. आता तुम्ही मला सांगा, हे अज्ञान घालवण्याचं जगात साधन दुसरं कोणतं आहे. कर्म मार्गाने जाईल का सांगा, योग मार्गाने जाईल का, उपासना मार्गाने जाईल का या ठिकाणी. शक्यच नाही. ही साधनं काय माहित आहे का, एक मोक्ष मार्गाकडे नेणारं साधन आहे, त्याला निवृत्ती साधन असं म्हणतात. आणि प्रवृत्ती साधन म्हणजे कर्माकडे नेणारं साधन आहे या ठिकाणी. कर्म काय असतं हे आम्हाला ठाऊक नाही अजून ध्यानात घ्या. आणि अज्ञानाने आम्ही ज्यावेळेला कर्म करायला सुरुवात करतो त्यावेळेला काय होतं माहित आहे, विधी निषेधाचे ओळशी आमच्या ठिकाणी पडतात. हे चांगलं आहे का वाईट आहे ह्याचा निर्णय आम्हाला करता येत नाही. बरं, याचं फळ काय निर्माण होईल आणि याचा भोगता कोण आहे हाही संभ्रम त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि मोक्ष मार्गासाठी योग याग विधी योग मार्गाने किंवा यज्ञ मार्गाने या ठिकाणी मोक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी. पण त्यांना सुद्धा हे प्राप्त होत नाही. कारण हे मार्ग काय माहिती तुम्हाला उलट गर्तेत घालणार आहेत. साधन जर नाही समजलं आणि ते सुद्धा आता काय म्हणतात कुठे करायचं आहे, कलियुगात करायचं काय. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. कलियुगामध्ये तुम्हाला मोक्ष साधन समजेल का सांगा बघू या ठिकाणी. कर्ममार्ग समजेल का. बरं, त्याचा उचितपणानं श्रेष्ठ विधी काय आहे ह्या ठिकाणी समजत नसेल तर करायचं बाजूला राहीलच. केलेल्या याचं तुम्हाला प्रायश्चित भोगावं लागतं आणि त्याला दुःख असं म्हणतात. आणि हा संसार हे अज्ञानच दुःखाचं मुळे सर्वांच्या पाठीमागे लागली. म्हणून संसार दुःख मुळे चोहीकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभशुनी पाठी लागली उडाळ. आणि पुढं कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. आणि ज्ञानोबा सांगतात, मी जर कोणाला शरण गेलो असेल तर श्री गुरु निवृत्तीनाथा धर्म दाखव निवृत्तीचा जे परोपकारी सर्व जगावरती उपकार करणारा माझा गुरु आहे या ठिकाणी. आणि ज्ञानोबा सांगतात पहिल्या अध्यायातच एक उभे मजरुदी सद्गुरु देणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादर विवेकावर. म्हणून विवेक संपन्न त्यांनी जे विचार सांगितले नाही त्याच्या ठिकाणी माझा आदर आहे या ठिकाणी ध्यानात येईल. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो कृपे. आता माझा उद्धार झाला याचा अर्थ काय माहित आहे, माझी जी अवस्था आहे या ठिकाणी श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला ज्या अवस्थेत ठेवलेलं आहे ते सामान्य माणसाला माझं स्वरूप कळणार नाही. अहंकारानं सांगत नाही, स्वाभिमानानं सांगतात. अहो तैसे आमचेनी नावे अज्ञानाची ज्ञान घ्यावी आम्हाला बी गुरुदेवी आम्हीच केलं. सद्गुरु निवृत्तीनाथांना आम्हाला काय केलं, आम्ही केलं याचा अर्थ ब्रह्मरूप मला करून ठेवले त्यांनी या ठिकाणी. ज्ञानोबरांच्या नावात सुद्धा कुठं अज्ञान नाही ध्यानात घ्या. तैसे आमचेनी नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे, अज्ञानाची शिव सुद्धा आमच्या स्वरूपात नाही ध्यानात घ्या. म्हणून दुसरी गोष्ट अमृते करावं या गोष्टी ज्ञानोबा कोणासाठी माझ्याबद्दल बोलणारी वाच्या जगात अजून जन्माला येते. ती जन्मली तर नाही वाक्सृष्टी. अमृते देखे जे दिठी ती दिठीची नव्हे. मला या चर्मचक्षून बघून ओळखणारा जगात एक सुद्धा नाही या ठिकाणी. कारण किंबहुना श्री निवृत्ती ठेवलं असं दयस्थिती ते काय देव हा ती वाचेची सामान्य माणसाला कळणारच नाही या ठिकाणी. कळत नाही म्हणून आम्ही त्याला ज्ञानदेव म्हणतोय. काय की मूर्खाने म्हणायचं बरं काय या ठिकाणी.
ज्ञानदेव कुणी म्हणायचं माहिती, आमची योग्यता नाही समजायसाठी मी बोलतो, नाहीतर आम्ही माऊलीच म्हणायचं काय. वंचना करती मूर्ख नत द्रष्ट, पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आहे. ज्ञानी आता राजा गुरु महाराज कुणी म्हणावं, म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे, त्यांच्या योग्यतेची जी असली की नाही. अहो नरसिंह सरस्वती आळंदीला आहे काय, बाबासाहेबांचं कीर्तन सुरू झाल्यानंतर संन्यासी माणूस बरं का नरसिंह सरस्वती, ज्ञानोबरायांच्या सभा मंडपामध्ये बाबासाहेबांच्या पाठीमागे टाळ घेऊन उभा आहे. आता त्यांची योग्यता काही कमी आहे का मला सांगा तुम्ही. नरसिंह सरस्वती अशी वल्ली आहे, दत्तात्रयाचा अवतार तो. आणि त्यांच्या शिष्याने विचारलं, आपलं स्वामी म्हणजे टाळ घेऊन उभा राहिले काय, ह्याच्या आधी कधी सुद्धा घडलं नाही, येऊन बसत होते पुढे याची काय. पण ज्ञानोबरायांच्या पाठीमागं परमात्मा पांडुरंग टाळ घेऊन उभा राहिलेला होता. किंवा बाबासाहेबांच्या पाठीमागं ज्ञानोबाराय उभा राहिली होती याची. आणि त्यावेळेला मग नरसिंह सरस्वतीने सांगितलं, आमचा स्वामी टाळ घेऊन उभा राहिला आणि मी कशाला बसू. ज्ञानी लोकांना कळतं. म्हणून ज्ञानी लोक सुद्धा, गुंडा महाराज सुद्धा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणत नव्हतं, माऊलीची पूर्ती आला म्हणायची. एवढा भाव मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आहे की मोहना ज्ञानोबरायांच्या योग्यतेचा एकच आहे, परमात्मा पांडुरंग. भगवंत म्हणतात त्या ठिकाणी, ज्ञानदेव नाम तुझे देवान म्हणा, ते ज्ञान हृदीचे माझे जनता रावयाचे निव्याजे तुवा अवतार केला. ही स्तुती देवानं करावी किंवा मोठ्याने करावी या ठिकाणी. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती, शिष्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं सामर्थ्य देवापेक्षाही सद्गुरूंच्या जवळ असतं त्यांना द्यायची. म्हणून ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, मी सद्गुरू निवृत्तीनाथांचा दास आहे याची काय. तैसा सर्वोपकारी आहे, तैसा सर्वोपकारी सद्गुरू राहतच असे मध्येही इतरू आत बाहेर माझ्या ठिकाणी त्यांच्या पोदाचं वास्तव्य या ठिकाणी. म्हणून श्री गुरु निवृत्तीने दिलेले ते प्रेम कोणा भाग्य लादले, बाप रखमादेव विठ्ठले असे केले ज्ञानदेव. खरं सांगू का, ज्ञानोबराय विठ्ठल पंतांची मूल असलं तरी सुद्धा अपत्य मी निवृत्तीनाथांता येते. दानेने मी अपत्य माझे गुरु एकल होते. ज्ञानेश्वरी जर बघितलं, दानेने मी अपत्य माझे गुरु एकल होते, कृपेची मी एक हाते केली मत, बाकीची होती पण एक हाती कृपा निवृत्तीनाथांची माझ्यावरती येते. एवढंच नाही तर श्री गुरु निवृत्तीने दिलेली ते प्रेम कोणा भाग्य लादले, हे भाग्य कोणाला नाही बरं का या ठिकाणी. एका आंधळ्यामध्ये बोलत असताना असं म्हणतात, निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु अलंकापूर स्थापिले दिदला विठ्ठल उच्चार, समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तो, जोवरी चंद्र सूर्य गातो वरी कीर्ती घट असतो. बरोबर आहे, जोपर्यंत चंद्र सूर्याचं परिभ्रमण नाही तोपर्यंत माझं नाव. हे कोणामुळे झालं माहिती आहे, श्री निवृत्तीनाथांच्यामुळे झालं या ठिकाणी. ते प्रेम कोणा भाग्य लादे आणि बाप रखमादेव विठ्ठले ऐसे ज्ञान देवा के, माझं स्वरूप परमात्मा पंढरा यासारखं करून ठेवली आहे. आणि हा अधिकार त्यांचा आहे. म्हणून नम्रतेने ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनाथ आणि गत्या. जीवाच्या ठिकाणी असणारी संशय वृत्ती, इंद्र जरी झाला स्वर्गाधिपती तरी तो छेदन करू शकत नाही. चंद्र सूर्य जरी झाले प्रकाशमान जरी असले तरी ते सुद्धा जीवाच्या ठिकाणी असणारी संशय बुद्धी नाहीशी करू शकत नाही. ब्रह्मदेव जरी असला तरी सुद्धा ब्रह्मदेवाला सुद्धा ही संशय अवस्था नाहीशी करता येत. हे मुळातच संशयाच्या गर्तेत अडकलेले आहेत या ठिकाणी. जो बुडालाय तो या ठिकाणी बुडाले तयाचा मुगना मार. मग त्याच्याबद्दल बोलायचं लोक इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी कर्मणी संशयाची श्रेणी छेद केला. आणि सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल, एखाद्या चांगल्या विचाराबद्दल संशय जरी निर्माण झाला तरी या संशयावरी थोर अनेक पाप नाही. हा संशय ज्ञानातून निर्माण झाला, ह्याच्यापेक्षा पाप कोणतं नाही. हे विनाशाची वागूर प्राणी अशी हा संसारामध्ये गुंतवणारा संशय असतो या ठिकाणी. म्हणून तो संशय सद्गुरू निवृत्तीनाथांच्या किंवा संतांच्या वचनानं नाहीच होतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेद केला विठ्ठला विठ्ठला.
सद्गुरु वाचोनी संसारी तार वाचोनी संसारी तारक नसे तिनिष्ठंक आनकोनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदकीना मौलिक ज्ञानोपरांचं बोलणं आहे. ज्या जीव दशेबद्दल किंवा संसार दशेबद्दल माऊलींचं बोलणं आहे. खरं म्हणजे संसार किंवा माया ही स्वरूपाच्या ठिकाणी निर्माण होतं अज्ञान. एक संकल्प जो आहे या ठिकाणी निर्गुण निर्वाकार परमात्मा. खरं म्हणजे निराकाराचं वर्णन शब्दानं कुणाला करता येत नाही. नाव नाही रूप नाही नाही ठाव धराय याला रूप बी नाही नाव बी नाही नाही रूप गुण वर्ण जेते असं आत्मचैतन्य आत्मा हा असा निर्विकार आहे. त्याचं वर्णन कसं करावं सांगा तुम्ही कोण करत. पण अमृतानुभवातील ज्ञानोबर आहे म्हणतात काळा राहे काळोकार तो आपणाला अनेका चोदवेला बरी मी एक एक असे हे जाणीची की काळाकुट्ट मनुष्य काळीकुट्ट कापड घालून काळ्या कुट्ट अमावश्याच्या अंधारात उभा राहिला किती जणांना दिसत काही स्वतः त्यानं डोळ्यात बोट घातली तरी त्याला सुद्धा दिसून येत नाही. पण मी तर कोणीतरी सोम्या गोम्या उभा आहे एवढं त्याला आठवू. हे आठवणं म्हणजे ही तर त्या स्वरूपाच्या ठिकाणी संकल्प भावना निर्माण झाली निराकाराच्या ठिकाणी की तो असं म्हणतोय या ठिकाणी मी कोणीतरी आहे पण माझं मला बघावंसं मला वाटतं या ठिकाणी माझं मला बोलावंसं वाटतं या ठिकाणी माझं मला या ठिकाणी पाहावं असं वाटतं या ठिकाणी आणि माझी मला या ठिकाणी भेटावं असं वाटतं या ठिकाणी. आता तुम्ही सांगा मदशिम्या देखावे दिठी मदशिम्या बोलाव्या गोटी अत्यादरी भेटी माझी मद व्हावी. मी एकच आहे या ठिकाणी पण मी कसं आहे मला पाहता आलं पाहिजे मला माझ्याशी बोलता आलं पाहिजे. हा जो संकल्प आहे या ठिकाणी या संकल्पाचं नाव आहे माया. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्याजवळ आधी काय सुद्धा नव्हतं बघा. पहिले काहीच नव्हते हे तो सहजची झाले. काय कारण होतं का त्याच्या ठिकाणी सहज झालं बरं काय ठिकाणी.
एखादा बसल्या बसल्या एक विचार करतो यायचे आणि त्याच्या मनात जो एखादा संकल्प म्हणजे विचार आणि त्या पद्धतीनं तो करतो. आता निराकाराचा हा भाव निर्माण जर झाला तर एक सांगा, बोलायचं झालं तर द्वैत असावं लागतं. काय असावं लागतं? द्वैत असावं लागतं. आणि संवाद करायचा असला तर शब्द असावे लागतात. आहे की नाही? शब्दे विण संवादू तुझे विण अनुवादू हे तव कैसे निगमे बरे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांगे कानडाहू विठ्ठलू कर्नाटक. शब्दाशिवाय संवाद होत नाही त्याला. आणि शब्दाचा अनुवाद करायचा असेल तर दुसरा समोर पाहिजे. एकटा बडबडायला लागले त्याला काय म्हणतील माहिती, कृपा मैलान्या. शब्दाशिवाय ध्वनी नाही आणि ध्वनीचा अनुवाद करणारा समोर असल्याशिवाय. म्हणून आपल्यातच भगवंतानं द्वैत निर्माण केलं त्यात. आणि जो संकल्प होता त्या संकल्पाला अनुज्ञा केली त्या मायेला. मला असं वाटतंय काय, मग ऐके अजान भाऊ नृपनाथा ऐसे आठवले भगवंता तो आठवची झाला स्त्रजिता पंचमहाभूतात. आणि तो आठवच असा झाला बरं काय याच्याकडे. एकाकी नरमते या श्रुती म्हणून द्वैताची स्फूर्ती भगवंती